नमस्कार मैत्रिणींनो, सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत. आज आपण बनवली आहे चटपटीत अशी तोंडाला चव आणणारी, डब्यासाठी उपयोगी येणारी, पौष्टिकतेचा खजाना असलेली अशी ही पालकची भाजी. पालकचा पौष्टिकपणा टिकवून ठेवण्यासाठी आपण ह्यामध्ये एक पदार्थ वापरणार आहे. तरी ही माझी रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा. चला तर मग फार वेळ न घालवता ही भाजी कशी केली ते आपण आता बघूया. भाजीसाठी ठेवलेली कढई आपली गरम झालेली आहे. त्यात आपण हे 3 टेबलस्पून तेल टाकून घेतलेलं आहे. फोडणीसाठी टाकलेले आहेत 1 चमचा जिरे, हे 1 चमचा तीळ आणि हा अर्धा चमचा ओवा. तिन्ही तडतडले की त्यात टाकूया हा मध्यम साईजचा एक बारीक चिरलेला कांदा. कांदा मऊ पडेपर्यंत परतून घेऊया. कांदा भाजत असतानाच त्यामध्ये टाकूया हा छोटा अर्धा चमचा हिंग. कांदा बघा कसा छान भाजलेला आहे. त्यात टाकूया हा एक छोट्या साईजचा टोमॅटो. आपण मी असा बारीक चिरून घेतलेला आहे. टोमॅटो चांगला परतून घेऊया. टोमॅटो बरोबरच आपण हे आता टाकणार आहे 1 हिरवी मिरची, 6-7 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं. हे एकत्र असं मी जाडसर ठेचून घेतलेलं आहे. हे पण ह्या टोमॅटोबरोबर चांगलं परतून घेऊया. त्या ठेच्यामुळं भाजीला चव छान येते. बघा कांदा, टोमॅटो, आलं, लसूण आणि हिरवी मिरची चांगली एकजीव झालेली आहे. त्यात आता चवीपुरतं हे तिखट टाकून घ्यायचं आहे. मी 1 चमचा तिखट टाकून घेतले. मिरची फक्त आपण ही चवीपुरती वापरलेली आहे. छान परतून झाले. आता टाकणार आहे हे 2 चमचे कच्च्या शेंगदाण्याचं जाडसर कूट. हे पण तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. आता त्यामध्ये टाकूया हे 3 चमचे बेसन. आणि बेसन आपलं चांगलं कच्चापणा कमी होईपर्यंत ह्या मसाल्यामध्ये परतून घेऊया. बघा बेसन कसं छान परतून झाले. त्यात आता टाकूया ही पालकची भाजी. पालकच्या भाजीबरोबरच त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाका, म्हणजे भाजीला आपल्या पाणी सुटतं. भाजी आणि पीठ कसं छान एकजीव झालेलं आहे. त्यात आता एक छोटी लिंबूची फोड पिळून घ्यायची आहे, म्हणजे ह्या भाजीची पौष्टिकता वाढते. साधारण अर्धा चमचा हा लिंबू रस मी ह्यामध्ये टाकून घेतला आहे. हे आता एकदा एकसारखं करूया आणि ह्यात आवश्यकतेनुसार पाणी टाकून घ्यायचं आहे. पाणी टाकल्यानंतर ही भाजी आपण अशी एकजीव करून घेतली. ही आता झाकून 5 मिनटं भाजीला चांगले वाफ आणूया. वाफ आणल्यानंतर भाजी बघा ही आपली कशी छान झालेली आहे. हा गॅस मी बंद करते. बघा मैत्रिणींनो, पालकच्या भाजीचा हा वेगळा प्रकार तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्समध्ये कळवा. भाजी आवडल्यास मैत्रिणींमध्ये शेअर करा. चॅनेलला सबस्क्राईब करा. रेसिपीला लाईक करा. घरचंच खा, निरोगी राहा. धन्यवाद.